तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर आज आपण इट्स एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम विषयी माहिती घेणार आहोत. तर इट्स म्हणजे काय? इट्स म्हणजे एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम, जी आजकालच्या सर्व प्रकारच्या वाहनामध्ये वापरण्यात आलेली एक्झॉस्ट सिस्टम आहे. तर ही का वापरली गेली आहे? तर इंजिनच्या कंबशन चेंबरमध्ये जे एक्झॉस्ट गॅसेस तयार होतात ते हार्मफुल गॅसेस असतात. त्याच्यामध्ये एससी, नॉक्स, PM यांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे काय होतं की वातावरणातील हवा अशुद्ध होते. त्यामुळे त्या हार्मफुल गॅसेसवर प्रक्रिया करण्याची ही एक सिस्टीम आहे, जी त्या हार्मफुल गॅसेसवर प्रक्रिया करून नंतर ते वातावरणात सोडण्याचं काम याच्यामार्फत केलं जातं. या सिस्टीममध्ये कंबशन चेंबरमधल्या गॅसेसवर प्रक्रिया केली जाते व नंतर ते न्यूट्रलाइज करून वातावरणात सोडली जातात. यामध्ये 3 प्रकार येतात एक्झॉस्ट सिस्टीममध्ये. इनलाईन हॉरिझॉन्टल हे कार सारख्या ठिकाणी वापरतात. इनलाईन व्हर्टिकल हे टिपर सारख्या ठिकाणी असे वापरले जातात. निमा सायलेन्सर, आडवा, निमा उभा. त्याच्यानंतर स्विच टाईप किंवा बॉक्स टाईप. हे हेवी ड्युटी जे ट्रेलर असतात, त्या ट्रेलरला निमा गाडी असते, निमा ट्रेलर असतं, त्याच्यामध्ये माझं सायलेन्सर बसवता येत नाही. त्यामध्ये असा स्विच टाईप किंवा बॉक्स टाईप वापरला जातो, बरं का. तर ही जी एक्झॉस्ट सिस्टीम आहे याच्यामध्ये बघा, एक अपस्ट्रीम नॉक्स सेन्सर असतो. पहिल्यांदा इंजिनमधून आलेलं नॉक्सचं प्रमाण मोजायचं. दुसरा T4 टेम्परेचर सेन्सर असतो. त्याच्यानंतर DOCच्या आधी T4 आणि DOCच्या नंतर T5 टेम्परेचर सेन्सर असतो. त्याच्यानंतर DPF असतो. त्या DPF नंतर एक T6 टेम्परेचर सेन्सर असतो. त्याच्यानंतर एक मिक्सचर ट्यूब असते, ज्यामध्ये त्या एक्झॉस्ट गॅसेसमध्ये युरियाचं मिश्रण सोडलं जातं. त्याच्यानंतर SCR असतो. SCR मध्ये जे युरिया सोडलाय त्या युरियाचं आणि त्या एक्झॉस्ट गॅसेसचं त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. त्याच्यानंतर तो पुढचा घटक असतो ASC म्हणजे त्याच्यावर अमोनियाचं प्रमाण नियंत्रित केलं जातं. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याच्या पुढे काय असतो? टेल पाईप असतो. त्या टेल पाईपवर परत एक टेम्परेचर सेन्सर असतो आणि एक नॉक्स सेन्सर असतो, की ज्या नॉक्स सेन्सरद्वारे वातावरणात सोडलेली हवा किती आहे ते मोजण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जातं. तर आता याचं काम कसं चालतं बघा, आता तुम्हाला दाखवतो मी. तर ह्याच्यामध्ये काय असतं? DOC म्हणजे हे घटक असतात. DOC डिझेल ऑक्सिडेशन कॅटॅलिस्ट. त्याच्यानंतर DPF डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर असतो. त्याच्यानंतर SCR सिलेक्टिव्ह कॅटॅलिस्ट कन्व्हर्टर. त्याच्यानंतर SC अमोनिया स्लिप कॅटॅलिस्ट. त्याच्यानंतर नॉक्स सेन्सर असतात, 2 अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. त्याच्यानंतर टेम्परेचर सेन्सर असतात, T4, T5, T6. त्याच्यानंतर डिफरन्शियल प्रेशर सेन्सर किंवा डेल्टा प्रेशर सेन्सर. हा एक लई फार महत्त्वाचा घटक असतो याच्यामध्ये, बरं का. अशा प्रकारचे घटक असतात त्याच्यात. आता बघा, हे इंजिन आहे. इंजिनमधून जे एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडतात त्यातील काही गॅसेस हे EGR कूलर मार्फत काय केले जातात, पुन्हा इंजिनमध्ये सोडले जातात. त्याच्यामुळे होतं काही इंजिनचं तापमान कमी होतं, कारण एक्झॉस्ट